नमस्कार, मी ॲडव्होकेट के.सी. पाडवी. आपल्या देशात लोकसभा 2024च्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि नंदुरबारची लोकसभा ही महाविकास आघाडीने काँग्रेसला सोडलेली आहे. महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे इथली निवडणूक लढवित आहे आणि निश्चितपणे पूर्ण मतदारसंघात तरुणांपासून तर सगळ्यांचा पाठिंबा चांगला आहे. सगळी जनता काँग्रेसला निवडावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. ते त्या प्रकारची मेहनतसुद्धा आहे. निश्चितपणे ह्या देशामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी, राज्यघटना वाचवण्यासाठी आणि नंदुरबारची परंपरा जी आहे, स्वातंत्र्यानंतर सातत्याने नंदुरबारची लोकसभा ही काँग्रेसच्या वाट्याला आलेली होती. 2014 आणि 19मध्ये फक्त काँग्रेस हारलेली, परंतु यावेळेला जनतेने निर्णय घेतलेला आहे असं दिसतंय. म्हणून काल 22 तारखेला औपचारिकपणे नामनिर्देशन पत्र दाखल झालेलं आहे आणि 25 तारखेला गोवाल के पाडवी यांचा अधिकृत उमेदवारीचा अर्ज सगळ्या जनतेच्या वतीने, मतदारसंघातील सगळे मतदारांच्या वतीने, देशातील राज्यातील सगळे नेत्यांच्या आशीर्वादाने आणि आपण जनतेच्या वतीने त्यांचा नामनिर्देशन फॉर्म भरणार आहोत. सगळ्या जनतेने लोकशाही वाचवण्यासाठी म्हणा, धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती ही एकत्रित होणार आहे. आपला सगळ्यांचा आशीर्वाद गोवाल पाडवीला मिळावा म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, आपण त्या दिवशी मोठ्या संख्येने नंदुरबार येथे हजर व्हावं आणि नंदुरबारला रॅली काढून, एक मिरवणूक काढून त्याचा नामनिर्देशन पत्र कलेक्टर ऑफिसला जमा करावा अशी विनंती आपण सगळ्यांना करीत आहे आणि आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माटी ने तेरी आज पुकारा, धरती